नमस्कार, डी24 तास स्पीड न्यूज चॅनल आपण पाहत आहोत। आज काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संदर्भामध्ये तीव्र निषेध केला। श्याम संदेर भाऊ यांना तिकीट मिळाले नाही या संदर्भामधील शिंदखेडा तालुक्यातील काँग्रेसचे काही कार्यकर्त्यांनी आज काँग्रेस पक्षाच्या याला राजीनामा दिला। या संदर्भामध्ये संपूर्ण कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। श्याम दादा तुम संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं। अरे एक वादा चलणार नाही, चलणार नाही, चलणार नाही। श्याम दादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। श्याम दादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। श्याम दादा काय सांगा। मी शिंदखेडा युवक काँग्रेसचा तालुका अध्यक्ष विजेंद्र उर्फ सोनू दादा जालसे। जेव्हा काँग्रेस पक्षाने धुळे लोकसभेची उमेदवारी घोषित केली, ज्यावेळेस आम्हाला कळालं की लोकसभेच्या बाहेरचा उमेदवाराला तिकीट गेलं, तेव्हा मी पहिला राजीनामा माझा हा काँग्रेस पक्षाकडे दिलेला आहे। आणि त्यानंतर सतत राजीनामाचे सत्र हे आजपर्यंत आत्ताच्यापर्यंत चालू आहे। आणि येणाऱ्या 2 दिवसात काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी जर उमेदवार बदलला नाही तर या जिल्ह्यात काँग्रेस नावाला उरेल असं आम्हाला वाटतं। अनेक पदाधिकाऱ्यांनी त्यांचे राजीनामे दिले गेलेले आहेत। ज्या निष्ठावंतावर अन्याय झाला ते आदरणीय श्यामदादा सनेर यांनी या जिल्ह्यात त्यांचं वयाचे 30 वर्ष पक्षासाठी अनेक आंदोलनाच्या माध्यमातून असेल लोकांचे कामं करत न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे। असा निष्ठावंतावर जेव्हा अन्याय होतो तेव्हा सर्वसामान्य तळागाळातील कार्यकर्ता हा पेटून उठतो। आणि तुम्हाला दिसत असेल की कार्यकर्ता या जिल्ह्यात पेटून उठलेले आहेत। बाहेरचा उमेदवाराचा प्रचार आणि प्रसार आम्ही करणार नाही असे काँग्रेसच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी एक शपथ घेतलेली आहे। आणि आम्हाला कितीही लादण्याचा प्रयत्न केला बाहेरचा उमेदवार तरी आम्ही तुम्हाला सांगतो, पक्षश्रेष्ठींना देखील निरोप द्यायचा आहे आम्हाला या माध्यमातून की आम्ही बाहेरचा उमेदवाराचा प्रसार मतदान अजिबात करणार नाही। त्याचा आम्ही निषेध केलेला आहे। आमचा त्याच्यावर धिक्कार आहे। आम्ही एक वेळेस नोटा दाबू परंतु बाहेरच्या उमेदवाराला मतदान अजिबात आमच्याकडून होणार नाही ही शपथ आम्ही घेतलेली आहे। म्हणून पक्षाला आमची विनंती आहे की आपण येणाऱ्या 2 दिवसात तुम्हाला अल्टिमेटम दिला होता, उद्या दुसरा दिवस आहे, उद्यापर्यंत पक्षश्रेष्ठींनी निर्णय घ्यावा उमेदवार बदलण्याचा। जर पक्षश्रेष्ठींनी उमेदवार बदलला नाही तर धुळे जिल्ह्यात काँग्रेसच्या कार्यकर्त्याकडून पदाधिकारीकडून मदतीची अपेक्षा ठेवू नये असं मी या ठिकाणी जाहीर करतो। चलणार नाही, चलणार नाही। श्याम दादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। श्याम दादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे